सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पर्यंती गावच्या हद्दीत म्हसवड पोलिसांनी जुगाराविरोधात कारवाई केली आहे। दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास पर्यंती गावातील लक्ष्मीदेवी मंदिराच्या आडोशाला काही व्यक्ती 3 पानी पत्त्यांवर पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली। या कारवाईमध्ये एकूण 7 व्यक्ती आढळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 3,280 रुपये रोख रक्कम, पत्त्यांचा एक संच, 2 मोटारसायकली आणि 6 मोबाईल हँडसेट असा एकूण 2,13,300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी प्रशांत अशोक झेंडे, पैगंबर ताजुद्दीन मुल्ला, बाजीराव रामा नरळे, दादा पांडुरंग नरळे, सुभाष लक्ष्मण काळेल, गीताराम मारुती शिंदे आणि उमेश नारायण गुरव यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित 7ही व्यक्तींना BNSS कलम 35 अन्वये नोटीस देण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार RK फडतरे करीत आहेत। या कारवाईमुळे परिसरात जुगाराच्या प्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।